हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्नेहाज किचन। तर आज मी तुमच्यासाठी एक खास केक घेऊन आलेली आहे आणि खास फरमाईश होती या केकची। आणि ही फरमाईश होती माझ्या भाचीची। तिच्या बड्डेसाठी हा केक करायचा होता खास, आणि हा केक करताना तिने सुद्धा मला मदत केलेली आहे। तर सुरुवात करूया आपल्या केकला। तर त्यासाठी मी अर्धा किलोच्या टीनमध्ये 2 केकचे बेस शिजवून घेतलेले, आणि टोटली हा केक 1 किलोचा केलेला आहे। आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की ती करतीये केक। तिला सांगितलं होतं की असं असं कर, मग ती सांगितल्याप्रमाणे करतीये। तर सुरुवातीला आता पाण्याने सोक करून घेतलेला आहे खालचा बेस, आणि त्याच्यावरती आता क्रीम लावलेली आहे, आणि क्रीम सगळीकडे पसरवून घ्यायची आहे। आणि मग त्याच्यावरती चॉकलेट गनाश आणि चोको चिप्स घालून तो केक पूर्ण कवर करून घ्यायचा आहे। तर अर्धा किलोच्या टीनमध्ये 2 वेळा तो केक शिजवून घेतलेला, आणि अशा टोटल त्याच्या 4 स्लाइस झालेले आहेत, आणि 4 स्लाइसमध्ये हा केक पूर्णपणे तयार केलेला आहे। तर तिला खास हा चॉकलेट ड्रिपिंगचा केक हवा होता, आणि त्याच्यावरती ओरिओ बिस्किट आणि कॅडबरी हवी होती डेकोरेशनसाठी। तर आता हा केक कसा केला आहे ते तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघा। एक नवीन डिझाईन आहे आणि सोपी आहे, जास्त त्याला त्रास नाही आहे किंवा डिझाईन काढायला अवघड नाही आहे, ती तुम्ही सहज काढू शकता। ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा, आणि त्यासाठी स्नेहाज किचनला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळून जाईल। आणि हा केक आम्ही दोघींनी मिळून रात्री बनवलेला, त्यामुळे तुम्हाला दिसत असेल की थोडंसं अंधारल्यासारखं दिसते, कारण लाईटचं जास्त त्याचं दिसत नाही आहे, म्हणजे प्रकाश जास्त दिसत नाही आहे, उजेड जास्त दिसत नाही आहे। तर आता पूर्णपणे 4 स्लाइसमध्ये चॉकलेट गनाश आणि चोको चिप्स घालून तो केक तयार केलेला आहे, आणि त्याची हाईट पण वाढलेली आहे, कारण तिला टॉल केक हवा होता। आणि व्हाईट क्रीममध्ये चॉकलेट कलर आहे, म्हणजे चॉकलेट जेल कलर तो घातलेला थोडासा, त्यामुळे त्याला एकदम छान कलर आलेला आहे क्रीमला, आणि त्या पूर्ण क्रीमने तो केक कवर केलेला आहे। आता त्या केकला फिनिशिंग हे चांगल्या प्रकारे दिल्यानंतर मग आता तो केक हा डेकोरेशनला घेणार आहे, आणि त्याच्या आधी थोडासा तो फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून देणार आहे। फिनिशिंग करताना हे अगदी हलक्या हाताने करायचं आहे, आणि व्यवस्थित फिनिशिंग करायचं आहे, कारण फिनिशिंग करताना थोडासा वेळ जातो, कारण फिनिशिंग हे परफेक्ट जमलं पाहिजे, आणि त्यावरच आपला केकचं हे अट्रॅक्टिव्हपणा आहे केकचा तो अवलंबून असतो। त्यामुळे फिनिशिंग हे अगदी व्यवस्थित करा तुम्ही। तर आता आपलं व्यवस्थित त्याचं एक्स्ट्राची क्रीम आहे ती काढून झालेली आहे, आणि फिनिशिंग पण हे चांगलं झालेलं आहे। तर हा केक करताना माझ्या भाचीने सुद्धा मला मदत केलेली आहे, कारण तिला जसा पाहिजे होता तसाच आम्ही दोघींनी मिळून तो केक केलेला आहे। आता फिनिशिंग झाल्यानंतर आता त्याच्या थोडा वेळ तो फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलेला, आणि आता त्याच्यावरती टॉपिंगला मी चॉकलेट गनाश घातलेला आहे, आणि हे चॉकलेट गनाश हे मी घरीच बनवते। आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की माझा मुलगा पण आहे त्याच्यामध्ये, कारण मम्मा आणि दीदी काय बनवते हे बघायला तो आलेला, कारण केक हा त्याचा वीक पॉईंट आहे, त्यामुळं केक आपल्याला कधी खायला मिळेल यासाठी तो आलेला। तर त्याला सांगितलं होतं तो थोडा वेळ सेट झाल्यानंतर मगच खायला मिळणार आहे, त्यामुळे तो परत गेला, आणि फक्त बघायला येतो की आधीमध्ये की कसा होतोय केक, कसा करते मम्मा केक, दीदी कसा केक करते, बघायला येतोय तो मध्ये मध्ये। आता चॉकलेट ड्रिपिंग करून झालेला आहे, आणि थोडा वेळ तो फ्रीजमध्ये ठेवलेला पुन्हा, आणि मग आता त्याच्यावरती डेअरी मिल्क, कॅडबरी आणि ओरिओ बिस्किटनं तो केक डेकोरेशन केलेला आहे। आता त्यासाठी डेअरी मिल्क कॅडबरी आहे ती 5-5 रुपयाची घेतलेला, कारण जेणेकरून त्याच्या स्लाइस आहेत त्या एकसारख्या येतील, आपल्याला एकसारख्या मिळतील।
म्हणून त्या 5-5 रुपयाच्या घेतलेल्या मी त्या 7-8 घेतलेल्या कॅडबऱ्या आणि त्यानं केक हा पूर्ण डेकोरेशन केलेला आहे. आता खालच्या बाजूने लावून झालेला आहे चॉकलेट. आता खालच्या बाजूने आता ओरिओ बिस्किट लावून घेणार आहे. आता ओरिओ बिस्किट लावताना मात्र त्याला थोडीशी क्रीम लावायची, जेणेकरून ते ओरिओ बिस्किट हे आपल्या केकला व्यवस्थित चिकटलं जाईल आणि ते हलणार नाही. आता तुम्हाला दिसत असेल की आता चॉकलेट आणि ओरिओ बिस्किटने ह्या केकचा लुक हा एकदम छान झालेला आहे. आता M1 नोझलमध्ये मी क्रीम घेतलेली आहे आणि त्याने छोटी छोटी फुलं काढलेली आहेत. आता फुलं काढून झाल्यानंतर खालच्या बाजूने सुद्धा मधल्या गॅपमध्ये फुलं काढलेली आहेत. आता माझा मुलगा मध्ये मध्येच येतोय, त्याला बघायचं असते नेमकं कसं काढतेय, काय करते. आता बऱ्यापैकी आपला केकचा हा फायनल लुक तयार झालेला आहे. आता वरच्या बाजूने फक्त त्याला कॅडबरी आणि स्प्रिंकल्स आणि ओरिओ बिस्किटने तो केक डेकोरेशन करणार आहे. डेकोरेशनची आयडिया ही तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा करू शकता, तुम्हाला जसं हवंय तसं, किंवा कस्टमरच्या डिमांडनुसार तुम्ही केक हा डेकोरेशन करू शकता. आता कॅडबरी ह्या सगळ्या लावून झालेल्या आहेत. आता वरच्या बाजूने ओरिओ बिस्किट लावून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती थोडंसं चोको चिप्ससुद्धा घालणार आहे मध्ये आणि स्प्रिंकल्ससुद्धा घालणार आहे आणि आपला केक हा फायनली तयार होणार आहे. आता तुम्हाला दिसत असेल लुक हा एकदम छान झालेला आहे. केकच्या डेकोरेशनच्या आयडिया तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा कस्टमरच्या आवडीनुसार तुम्ही करू शकताय. फक्त आपली जी डिझाईन आहे ती परफेक्ट असावी आणि कस्टमरने आपल्याला जास्तीत जास्त केकच्या ऑर्डर द्याव्यात अशी आपली डिझाईन असावी. फायनली केक हा तयार झालेला आहे. वरती त्याला टॉपर्स लावलेला आहे हॅपी बर्थडेचं आणि फायनली आपला केक हा तयार झालेला आहे. सो फ्रेंड्स, पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.